29 जुलैचा जी.आर. अडचणीत उच्च न्यायालयाने 4 वर स्थगिती, 4 कायम. नमस्कार मित्रांनो, मी आपले स्वागत करतो अमित टेककट्टा या यूट्यूब चॅनलवर. आजची बातमी जिल्हा परिषद शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 29 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत जारी केलेल्या शासन निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने या जी.आर. मधील कलम 4 वर तात्पुरती स्थगिती दिली आहे, तर कलम 4 लागू राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. 29 जुलै 2026च्या जी.आर. नुसार सर्वप्रथम 4 जाणून घेऊयात. 4 या चालू वर्षी कराव्याच्या पदोन्नतीबाबत. 1. माहे ऑगस्ट 2026च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी. 2. पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व टीईटी स्लेंज सीटीईटी सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी. 3. पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात यावी. 4. संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतरच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल. 4 पुढील वर्षीपासून कराव्याच्या पदोन्नतीबाबत. 1. प्रत्येक वर्षाच्या दिनांक 1 जानेवारी रोजी आवश्यकता असल्यास तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. या संदर्भात आलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिम सेवाज्येष्ठता यादी दिनांक 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात यावी. 2. तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसल्यास दिनांक 1 जानेवारी रोजी अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. 3. दिनांक 15 फेब्रुवारी ते दिनांक 22 फेब्रुवारी या कालावधीत पदोन्नती समितीची बैठक आयोजित करण्यात यावी. बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व टीईटी स्लेंज सीटीईटी सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी. 4. पात्र उमेदवारांची शिफारस करण्याची कार्यवाही पुढील 1 आठवड्यात करण्यात यावी. 5. दिनांक 31 मार्चपर्यंत पदोन्नतीचे आदेश निर्गमित करून पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. पदोन्नती थांबणार का? आधी झालेल्या पदोन्नतीचे काय? पुढे काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. शासन निर्णय काय होता? 29 जुलै 2026 रोजी शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध पदांवरील पदोन्नतीसाठी नवीन कालबद्ध कार्यपद्धती जाहीर केली होती. या शासन निर्णयामध्ये मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी अशा विविध पदांच्या पदोन्नतीबाबत संपूर्ण राज्यासाठी एकसमान प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती. शासनाने हा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तसेच 10 जुलै 2026 रोजी नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 10 जुलै 2026 रोजी दिलेला निकाल थोडक्यात पाहूयात. या निकालात न्यायालयाने राज्य सरकारला असे स्पष्ट निर्देश दिले होते की संपूर्ण राज्यात पदोन्नती प्रक्रियेत एकवाक्यता आणण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी ही कट ऑफ तारीख निश्चित करावी. न्यायालयाने शासनाला असेही सांगितले की 1 जानेवारीला पदोन्नती प्रक्रिया सुरू करावी आणि ती 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी. 3. कलम 4 ला स्थगिती का मिळाली? याचे कारण या निकालात दडले आहे. या 10 जुलै 2026च्या निकालात न्यायालयाने पदोन्नती प्रक्रियेसाठी 1 जानेवारी ते 31 मार्च हाच कालावधी निश्चित करून दिला होता. मात्र शासनाने 29 जुलैच्या जी.आर. मधील कलम 4 मध्ये चालू वर्षासाठी ऑगस्ट महिन्यात घाईघाईने पदोन्नती प्रक्रिया 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान राबवण्याचा नियम काढला. ऑगस्टमध्ये प्रक्रिया राबवणे हे 10 जुलैच्या या निकालातील जानेवारी ते मार्च या आदेशाचे थेट उल्लंघन होते. म्हणूनच न्यायालयाने 4 ऑगस्टच्या सुनावणीत कलम 4 ला तत्काळ स्थगिती स्टे दिली. मग न्यायालयात याचिका का दाखल झाली? या शासन निर्णयातील कलम 4 ए
हे 10 जुलै 2026 रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात असल्याचा दावा करत काही शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर 4 ऑगस्ट 2026 रोजी न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे आणि रजनी व्यास यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पण सर्वात मोठा दिलासा कोणता? अनेक ठिकाणी चुकीची माहिती पसरत आहे की संपूर्ण शासन निर्णय रद्द झाला. हे पूर्णपणे चुकीचे आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की कलम 4 बी न्यायालयाच्या निर्देशांशी सुसंगत आहे आणि पदोन्नती प्रक्रिया त्यानुसार सुरू ठेवावी. म्हणजे संपूर्ण जी रद्द झालेला नाही. पदोन्नती प्रक्रिया पूर्णपणे बंद झालेली नाही. आता शिक्षकांवर काय परिणाम होईल? याचा सर्वाधिक परिणाम मुख्याध्यापक पदोन्नती केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी इतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांवर होऊ शकतो. ज्या बाबी कलम 4 ए वर अवलंबून होत्या त्या सध्या थांबतील. मात्र कलम 4 बी नुसार प्रक्रिया सुरू राहू शकते. आधी झालेल्या पदोन्नतीचे काय? 29 जुलैच्या शासन निर्णयामध्ये आधी पूर्ण झालेल्या पदोन्नतींना संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती. 4 ऑगस्टच्या न्यायालयीन आदेशात त्या संरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणून आधी झालेल्या पदोन्नती तात्काळ रद्द झाल्या आहेत असे या आदेशातून म्हणता येत नाही. पुढे काय होणार? या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. त्या दिवशी शासन आपली बाजू मांडेल. त्यानंतर न्यायालय स्थगिती कायम ठेवू शकते, स्थगिती उठवू शकते किंवा शासनाला जी मध्ये बदल करण्याचे निर्देश देऊ शकते. अंतिम निर्णय येईपर्यंत शिक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. महत्वाची सूचना मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक चुकीच्या पोस्ट फिरत आहेत. कोणी म्हणत आहे सर्व पदोन्नती रद्द, तर काही जण म्हणत आहेत जी संपला. पण न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण जी रद्द झालेला नाही. फक्त कलम 4 ए वर अंतरिम स्थगिती आहे. कलम 4 बी लागू आहे. तर मित्रांनो, ही जिल्हा परिषद शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची घडामोड आहे. 19 ऑगस्टच्या सुनावणीनंतरच्या प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. आम्ही या प्रकरणातील प्रत्येक अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शिक्षक मित्रांसोबत शेअर करा आणि अमित टेक कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.